समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी जिल्हा परिषद गटातील हजारवाडी तालुका पलूस येथे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। भिलवडी जिल्हा परिषद उमेदवार प्रतीक पाटील व पंचायत समिती वसगडे गणाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार शोभाताई हजारे यांच्या समर्थनार्थ काढलेल्या प्रचार पदयात्रेदरम्यान हजारवाडी गावातील नागरिकांनी काँग्रेस पक्षाबाबत आपली ठाम भूमिका मांडली आहे। समाजाच्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे। देशामध्ये वाढलेल्या जातीवादाला काँग्रेस हेच उत्तर आहे। काँग्रेसशिवाय देशाला कोणताही पर्याय नाही, अशा शब्दात ग्रामस्थांनी आपली भावना व्यक्त केली आहे। देशहिताचा आणि काँग्रेसच्या विचारधारेचा विचार करून आम्ही सर्वजण स्वयंस्फूर्तीने काँग्रेसलाच मतदान करणार असून आम्हाला कोणी आवाहन करण्याचीही गरज नाही, असे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले। आमदार डॉक्टर विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून त्यांनी ज्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे त्यांच्यावरही आम्हाला तितकाच विश्वास आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विजय हा निश्चितपणे काँग्रेसचाच होणार, असा ठाम निर्धार हजारवाडी गावातील नागरिकांनी व्यक्त केला। यावेळी बोलताना ग्रामस्थांनी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या विकास कामांचाही विशेष उल्लेख केला। हजारवाडी गावामध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विकास कामांचा अक्षरशः डोंगर उभारला आहे। गावाच्या विकासाबाबत ते कधीही कमी पडले नाहीत। नेहमीच ग्रामस्थांच्या मदतीला धावून येणारा त्यांचा हात आमच्यासाठी आधार ठरला आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। यावेळी सुरेंद्र सूर्यवंशी महालक्ष्मी देवी ट्रस्ट अध्यक्ष, सर्जेराव यादव माजी सरपंच, नामदेव यादव ट्रस्ट सचिव, चैतन्य यादव विश्वस्त, सत्यवान यादव माजी उपसरपंच, रघुनाथ यादव माजी चेअरमन वसगडे सोसायटी, राजाभाऊ यादव, जगदीश यादव, अजय यादव तसेच कौशल्या कोळी, ग्रामपंचायत सदस्य दीपाली यादव, स्मिता सूर्यवंशी, पूजा यादव, सुनीता शिंदे, अलका यादव, सुवर्णा यादव, लता माने, भारती यादव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रचार पदयात्रेमुळे हजारवाडी परिसरात काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळते। नमस्कार, मी हजारवाडीमधून कौशल्य विकास कोळी बोलते, ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस। आज इथे आपले प्रतीकदादा पाटील आणि आपल्या हजारे काकी ह्या दोन्ही व्यक्ती हजारवाडीमध्ये निवडणूक लढवत आहे। त्यांचे चिन्ह आहे हाताचा पंजा। म्हणजे तसं सांगायला गेलं तर आमचे विश्वजित दादा काँग्रेस, आणि दादांचं महत्त्व सांगायला गेलं तर पहिलं सांगतो म्हणजे लक्ष्मी मंदिर। ज्या वेळेला लक्ष्मी मंदिरला खरोखरच गरज होती त्यावेळेला दादांनी भरपूर प्रतिसाद देऊन हात पुढे केला। ज्या वेळेला पण त्यांनी हजारवाडीमध्ये आले त्यावेळेला त्यांनी कधीही न लक्ष्मीची पायरी चढता त्यांचा आशीर्वाद घेता आणि लक्ष्मीचे मंदिर पूर्ण होण्यासाठी पुरेपूर पैसा पुरवणे हा त्यांचा एकमेव हेतू, आणि आज पण लक्ष्मीचं मंदिरासाठी त्यांनी खूप झटत आहेत। आणि कामं म्हटले तरी दादांचं आमच्या इथे भरपूर काम हजारवाडीमध्ये न सांगण्यासारखं काम भरपूर झालेलं आहे। आणि तसंच जरी राहिलं असलं तरी पण दादांच्या लोकांच्या प्रतिसादामुळे तेही आज नाही उद्या पूर्ण होणार। आणि राहिला प्रश्न गावातील युवक मंडळी कार्यकर्ते, तर भरपूर दादांनी आपल्या कामाचा आढावा आणि काम भरपूर त्यांनी दाखवून दिलेलं आहे आजपर्यंत। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की काँग्रेस हे पूर्णतः आपल्यासाठी योग्य निवडलेले एक चिन्ह पण आणि विश्वजित दादा, कारण की दादांच्या नावातच विश्वजित म्हणजे। माझे नाव दीपाली दत्तात्रय यादव, माझं माहेर संसळ आहे आणि आमच्या गावात पाण्याची सोय नव्हती। मग आपलं साहेब त्यांनी पाण्याची सोय गावात केली। पिण्याच्या पाण्याची लई अडचण होती, परत शेताला पण पाणी नव्हतं। स्कीममध्ये पण थोडंफार त्यांचं हे, आणि त्यांच्यासारखंच विश्वजित दादांची पण गावाला आमच्या काय मदत असते। भारतीय विद्यापीठमध्ये बऱ्याच लोकांना कामं लावलं, शिक्षणासाठी दवाखान्याची सोयीसुविधा असू द्या, कधीसुद्धा असं कोणाला नाराज करत नाहीत गेले ते। आम्ही काँग्रेससोबत, आमच्या रक्तातच काँग्रेस आहे। माझं माहेर संसळ आहे, त्यामुळं वाडवडिलांच्यापासून आजच्या पंजाबपासून सुद्धा साहेबांच्या पाठीशी आम्ही आहोत। निवडणुकीच्या निमित्तानं हजारवाडीमध्ये काँग्रेस पक्षाची पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार यांची प्रचार फेरी झाली। आणि हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे बाळासाहेबांच्या माध्यमातून इथं उभे आहेत किंवा त्यांच्या माध्यमातून ते सेवा करतात। आमच्या गावाला बाळासाहेबांनी मंदिरासाठी
बरीच रक्कम दिलेली आहे, 20-1 लाख रुपये दिलेले आहेत. आमच्या गावचे रस्ते केलेले आहेत, आमच्या गावाला बऱ्याच सोयी सुविधा दिलेल्या आहेत, बऱ्याच लोकांना इथल्या रोजगार दिलेला आहे. तर ह्या असा कार्य करणारा नेता जो पतंगराव कदमांचा सुपुत्र आहे, त्यांचे हात बळकट करण्यासाठी ही निवडणूक आणि काँग्रेसला मजबूती देण्यासाठीची ही निवडणूक आहे. देशामध्ये एवढा जातीवाद हे म्हणजे पसरलेला आहे, वाढलेला आहे, फोफावलेला आहे. तर ह्या जातीयवादाला काँग्रेस हेच उत्तर आहे आणि काँग्रेसशिवाय देशाला सुद्धा पर्याय नाही. तर देशाचा हिताचा विचार करून, आपल्या राज्याचा विचार करून, मतदारसंघाचा विचार करून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षालाच मत देणार आहे. आम्हाला कुणी आव्हान करायला यायची सुद्धा आवश्यकता नाही आहे. फक्त लोकांच्या अडचणीला आजपर्यंत उभं राहिला, तसं इथून पुढेही उभं राहावं एवढी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत भरपूर कामं केलेली आहेत तुम्ही, विकास कामं, आणखीही जी राहिलेली असतील किंवा नव्यानं करावीशी वाटत असतील ती तुम्ही करावीत आणि आवश्यकता वाचलं तर आम्ही तुम्हाला ती सुचवू काय करायचे आहेत ते. आणि आमच्या सगळ्यांचा बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, त्यांनी दिलेल्या उमेदवारावर विश्वास आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचबद्दल आणखी एक गोष्ट सांगतो की आमचं हे लक्ष्मीचं मंदिर आहे, ज्याला बाळासाहेबांनी मदत केली, ते जागृत देवस्थान आहे. इथं तुम्ही मनापासून जे मागाल ते मिळत असतं आणि ते तुम्हाला मिळेल अशी मी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि निवडून आल्यानंतर विजय उत्सव साजरा करण्यासाठी सुद्धा तुम्ही इथं यावं असं मी आवाहन करतो. आणि क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.